अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा। इथून पुढे राजा राणीच्या पोटातून नाही जन्माला येणार, तर मताच्या पेटीतून जन्माला येणार। घटनाबाह्य पक्षप्रमुख उद्धवजी वाकरे हे स्वतः डिस्क्वालिफाय झालेले आहेत आणि खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेबांची आहे। नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तेव्हापासूनही पुन्हा एकदा तुमच्यावरही टीकेचा पारा जो आहे तो लावला होता, वादविवाद होता। आज तुम्ही ज्या पक्षात आला त्या पक्षाला मान्यता दिलेली आहे, काय भावना आहे? खरं तर मी आज या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छिते की आजचा हा विजय म्हणजे घराणेशाहीच्या विरोधातला लोकशाहीचा विजय आहे। आजचा हा विजय म्हणजे अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा हे सांगणारा आजचा विजय आहे। आजचा विजय बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा विजय आहे। आजचा विजय आजपासून रामराज्याची सुरुवात आहे। आजचा विजय बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विजय आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की इथून पुढे राजा राणीच्या पोटातून नाही जन्माला येणार, तर मताच्या पेटीतून जन्माला येणार। आणि नार्वेकर साहेबांनी सांगितलंय की लेजिस्लेचर पार्टी विधिमंडळ पक्षाला त्यांनी मान्यता दिली। अहो जे रोज उठून जे पेंगविन राजकुमार आमच्या विरोधात ओरडत होते ना, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून, आता त्याने आरशात तोंड बघून सांगावं की तुमचे पिताश्री हे घटनाबाह्य पक्षप्रमुख आहेत आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं। की बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती आज झाली की एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदावरती आरूढ झाला आणि स्वतःच्या आसुरी सत्ताकांक्षा पोटी ज्यांनी बाळासाहेबांनी निर्माण केलेली पक्षाची घटना पायदळी तुडवली त्या उद्धव वाकरेंच्या, होय मी वाकरेंच्याच म्हणतीये, त्या उद्ध्वस्त वाकरेंच्या तोंडावर मारलेली राज्यघटनेची सगळ्यात मोठी चपराक म्हणजे आजचा निर्णय। तुम्ही बाबासाहेबांचा उल्लेख केला, आज सुनावणी दरम्यान असंही म्हटलं गेलं की पक्षप्रमुख हे पद आणि पक्षप्रमुखाला एकालाच सगळे अधिकार दिले तर लोकशाहीचं उल्लंघन जे ते केलं जाऊ। अगदी बरोबर आहे, कारण लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व असतं। जिथे 67% आमदार आमच्या सोबत होते, 75% खासदार आमच्या सोबत होते, तिथं फक्त स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी, स्वतःच्या सत्तेच्या स्वप्नपूर्तीसाठी उद्धव वाकरेंनी स्वतःकडे अधिकार घेतले। आजच्या निकालामधून घटनाबाह्य पक्षप्रमुख उद्धवजी वाकरे हे स्वतः डिस्क्वालिफाय झालेले आहेत आणि खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेबांची आहे।